शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांची बातचीत करणार आहोत. तुम्ही एक मोठा भूखंड घोटाळा काढलाय. हा नेमका भूखंड घोटाळा काय आहे आणि किती कोटींचा आहे? कोण कोण यामध्ये लिप्त आहेत असं तुम्हाला वाटतं? हा जालना शहरातला भूखंड घोटाळा आहे. जालना शहरामध्ये 557 हा शेवटचा सर्वे नंबर असताना 58 निर्माण केला गेला, 59 निर्माण केला, 60 निर्माण केला. हायकोर्टाने चौकशी लावली, त्यावर फाटक आयोग नेमला आणि फाटक आयोगाने यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना केल्या आणि त्यांनी फाटक आयोगाचा अहवालच गायब करून टाकला, चोरून टाकला. त्यामुळं त्याच्यावर 27 वर्ष होऊन अजून कारवाई झाली नाही. शेकडो एकर जमिनीवर हे सर्व उभा आहे आणि त्यांनी बिनदिक्कतपणे ही सर्व शेकडो एकर जमीन लोकांना विकली. त्यावर आता शाळा, कॉलेज, घरं, दवाखाना हे सर्व निर्माण झालेले आहे. मी माननीय मंत्री महोदयाला विनंती केली की त्यांचा काय चूक आहे, त्यांचा काय दोष आहे, तुम्ही या लोकांना रेग्युलाइज करा आणि या इथल्या जमिनीचा बोजा इतर जमिनीवर टाका. माननीय मंत्री महोदयांनी ते मान्य केलं आणि हा हजारो कोटीचा, शेकडो एकरचा हा घोटाळा या ठिकाणी आहे. हजारो कोटीचा हा घोटाळा आहे. त्यामुळं माननीय मंत्री महोदयांनी आता हे सर्व 553, 557, 558, 559, 560 या सर्व गटाचे व्यवहार आता थांबवलेले आहेत. नक्कीच. पण काय नेमकी तुम्ही मागणी केली या संदर्भात आणि काही चौकशी अंती काही निष्पन्न होईल असं वाटतं तुम्हाला? माननीय मंत्री महोदयांनी यावर स्थगिती दिलेली आहे आणि आता त्याच्यावर माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली या संपूर्ण आणि आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी निश्चितपणे संपूर्ण चौकशी लावलेली आहे आणि कालबद्ध कार्यकाळामध्ये या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशा प्रकारच्या हाऊसमध्ये या ठिकाणी आश्वासन माननीय मंत्री महोदयांनी दिलेलं आहे. त्यामुळे आता हाऊसमधलं फ्लोअरचं आश्वासन आहे ते निश्चितपणे पूर्ण होईल. नक्कीच. आज आपण पाहतोय की नागपूरची जी घटना आहे यानंतर जे प्रशांत कोरटकर आहे त्यांनासुद्धा आता अटकेसाठी पोलीस रवाना झालेले आहेत. कोर्टाकडून त्यांचा जो जामीन आहे तो सुद्धा नकारण्यात आलेला आहे. त्यामुळे अटक होईल कोणत्याही क्षणी असं चित्र सध्या दिसतंय. विरोधकांनी बरंच यावरून गदारोळ केला आणि त्यानंतर सरकार निष्क्रिय आहे अशी टीकासुद्धा केली. छत्रपतीचा अपमान करणारं कोणी, प्रशांत कोरटकर असो का फोरटकर असो, दरोडकर असो, कोणी घासत नाही. त्याला अटक झालीच पाहिजे. त्यामुळे शासन गंभीर आहे, शासन अटक करेल त्यांना नक्कीच. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय आपली भूमिका मांडलेली आहे अर्जुन खोतकर यांनी. प्रशांत कोरटकर असो किंवा कुणीही असो, सरकार योग्य ती कारवाई करेल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.